सरपंच 11 कॅप्टन हरी कदम, मान्यवरांचे धन्यवाद या ठिकाणी सत्कार करत आहेत। या ठिकाणी 8 दिवस झाला आपल्या फलंदाजीने दादागिरी गाजवतो तो संभाजी क्षीरसागर म्हणून संभाजी क्षीरसागर सादर केली त्यांनी। प्रेक्षकांनी त्यांचा उत्साह वाढवला। बरं, या ठिकाणी बेस्ट बॉलर साठी सुद्धा प्राइज आहे। या 8 दिवसाचं मॅनेजमेंट सादरीकरण केले। छत्रपती कानोडे आपल्याला विनंती आपण मंचावर यायचे। आणि बेस्ट बॉलरचं पारितोषिक ठेवलेले सिद्धेश्वर शंकरराव भुसे यांच्यातर्फे होता बेस्ट बॉलर गुरुकृपा हार्डवेअर अर्धापूर। बेस्ट बॉलरचं पारितोषिक या ठिकाणी वितरण होत आहे मान्यवरांच्या हस्ते। 2100 रुपयाचं बक्षीस रोख रकमेने सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे। गेले 8 दिवस झाले आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे सादरीकरण करणारे या ठिकाणी बेस्ट बॅट्स म्हणून ज्यांनी पारितोषिक पटकावले असे संभाजी क्षीरसागर मॅन ऑफ द सिरीज सुद्धा संभाजी क्षीरसागर यांना जात आहे। रश्मिता राहुल लोणे यांच्यातर्फे आणि रोख रक्कम 3333 रुपये लोणे यांच्यातर्फे लोणे या ठिकाणी बक्षीस वितरण करत आणि पटकावणारा खेळाडू आहे संभाजी क्षीरसागर, मॅन ऑफ द सिरीज संभाजी क्षीरसागर। आजचा उत्कृष्ट खेळाडू फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग सोमेश कानोडे आणि पारितोषिक देणारे मनोज कदम 2000 रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह सोमेश कानोडे। सन्मान चिन्ह हे स्वराज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल अवधूत चाबरेकर यांच्यातर्फे। बेस्ट अंपायर या ठिकाणी गेल्या 8 दिवस झाले निपक्षपाती असे निर्णय देऊन चांगले सामने खेळवले। त्यामध्ये पंचांचं नाव भीमा लोणे, सोनू कल्याणकर, अंबादास जंगिलवाड, सोनू आटकोरे, गोविंद राऊत या सर्वांना विनंती आहे स्टेजवर यायचं, मंचावर यायचं आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे। सोनू कल्याणकर निपक्षपाती यांनी या ठिकाणी निर्णय देऊन मॅचेस चांगले खेळवण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा आहे। भीमा लोणे, सोनू आटकोरे, अंबादास जंगिलवाड, भीमा लोणे अनुभवी खेळाडू, उत्कृष्ट अंपायर गोविंद राऊत, यानंतर गोविंद राऊत, उत्कृष्ट मॅनेजमेंट, अंपायरिंग आणि उत्कृष्ट स्कोरर म्हणून सुद्धा गोविंद यांचं नाव आहे।
या ठिकाणी गेल्या 8 दिवस झालं मोठ्या उत्साहात हे सामने पार पडत होते. ग्रामीण भागातील खेळाडूंना या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून देण्यामध्ये आमचे बंधू कृपाजी कानोडे, अविनाश जिंके सर, सारंग सर, पारडीचे नंदकिशोर देशमुख सर अशा अनेक मित्र परिवारांच्या प्रयत्नानेच हा या ठिकाणी आपल्या अर्धापूर पोलीस स्टेशनचे PI भोसले सर सुद्धा या ठिकाणी खूप त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या ग्राउंडवर हे ग्राउंड आमचे पितृतुल्य मारुतरावजी कैलासवासी मारुतरावजी कानोडे यांच्या पुण्याईने हे ग्राउंड आपल्याला या ठिकाणी खेळण्यासाठी आपला गेम दाखवण्यासाठी मिळाले. खरंच खेळाडूंचं अभिनंदन आणि जे आयोजन करते आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, आभार. बेस्ट फिल्डर म्हणून या ठिकाणी देवानंद शेटे व्यासपीठावर यायचं आहे. बेस्ट बाजूला आजचा कडक आणि शानदार खेळ दाखवला तो बंटी वाळवाळ लहानकर यांना मी विनंती करलो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आजचा सन्मान स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅच म्हणून हा पारितोषिक पटकावला आहे. सन्मान होत आहे तो बंटी वाळवाळ. तर्फे बेस्ट बॅट्समन म्हणून बॅट पारितोषिक देण्यात आलेली आहे आणि तो पारितोषिक पटकावणारा खेळाडू संभाजी क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार होत आहे. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी प्लीज टाळ्या वाजवा. विकेट साठी 2100 रुपयाचं पारितोषिक ठेवलेले आहेत आणि पारितोषिक देणारे अभिदादा गुरखेल यांच्यातर्फे सोमेश कानोडे यांना 2100 रुपयाचं पारितोषिक. त्यांना मी विनंती करतो की अभिदादा गुरखेल यांनी व्यासपीठावर यायचंय, सोमेश कानोडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय आणि आपलं पारितोषिक स्वीकार. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अभिदादा गुरखेल यांच्यातर्फे किमान 25,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्या फिल्डराला भेटलेलं आहे. हे जरी पैशाच्या स्वरूपात असलं तरी ती एक मोठ्या बक्षीस आणि शाबासकीची थाप आहे. संभाजी हॉटेल आरंभ यांच्या मालकाकडून संभाजी क्षीरसागर यांच्यासाठी बेस्ट 6 आणि बेस्ट परफॉर्मन्स साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॉटेल आरंभ यांचे मालक यांना मी विनंती करतो व्यासपीठावर या. यांचे मालक संभाजी क्षीरसागर यांना पारितोषिक देत आहेत. मित्रांनो, हे 8 दिवसाचे सामने हे तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या सहकार्यानेच पार पडलेले आहेत. सगळ्या मॅनेजमेंट आणि मान्यवरांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. बेस्ट कॉमेंटेटर ज्यांनी धावते समालोचन करून आपल्याला सगळ्यांना वेळोवेळी माहिती दिली. बेस्ट समालोचक राऊत सरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर पप्पू चाभरेकर बेस्ट समालोचक, अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉमेंट्री करणारे दोन्ही कॉमेंट्रीचे स्वागत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
APL सीजन 2026 अर्धापूर प्रीमियर लीग ज्या ग्राउंड मध्ये आपण या ठिकाणी हे सामने पाहिले ते ग्राउंड मध्ये कैलासवासी मामा मात्रा मामा कानोडे क्रीडांगण तामसा रोड बायपास रोड अर्धापूर या ग्राउंड मध्ये आपण अतिशय उत्तम असे क्रिकेट सामने पाहिलेले आहेत. त्यामध्ये तिसरे पारितोषिक पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम साहेब पोलीस स्टेशन अर्धापूर. दुसरे पारितोषिक हो कोचिंग क्लासेस अर्धापूर त्यामध्ये ज्ञानसाधना सायन्स कॉमर्स अकॅडमी अर्धापूर. त्यानंतर विवेकानंद अकॅडमी अर्धापूर तसेच ज्ञान पर्व कोचिंग क्लासेस अर्धापूर. सह्याद्री कोचिंग क्लासेस अर्धापूर. ग्लोबल सायन्स अकॅडमी अर्धापूर. गुरुकुल सायन्स अकॅडमी अर्धापूर. संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर तथा सुरज कोचिंग क्लासेस कामठा. आणि यानंतर पहिलं पारितोषिक जे की अतिशय मोठा आणि भव्य पारितोषिक 31,000 पारितोषिक माननीय श्री बबनरावजी बारसे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विभागा नांदेड यांच्या वतीने पहिलं पारितोषिक आहे. ते पहिलं पारितोषिक आपल्या साखरे ग्रुपने जिंकलेलं आहे. तरी सर्वांनी टाळ्या एकदा त्यांचा आपण एक उत्साह आणि प्रोत्साहन त्यांना द्यायचं. चला तिसरं पारितोषिक ट्रॉफी स्वर्गीय संताबाई सकारामजी लंगडे यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक ट्रॉफी वितरण होत आहे. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी 8 संघ त्या 8 संघादरम्यानची ही APL ची स्पर्धा आपण पाहिली. त्यामध्ये या स्पर्धेचे तिसरे क्रमांक पटकावलेले आहे आणि स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय ट्रॉफीचं आयोजन पाहतोय स्वर्गीय संताबाई सकारामजी लंगडे यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीचं आयोजन. तिसऱ्या पुरस्काराचा मानकरी ठरलेला सरपंच इलेव्हनचा संघ या ठिकाणी तब्बल 8 संघांनी सहभाग झाला. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहेत प्रसाद कदम पांगरीकर यांच्या मालकीचा संघ तसेच संघाचे संघनायक हरी कदम यांना विनंती करतो आपण व तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी जे पारितोषिक आहे श्री चंद्रशेखर कदम साहेब यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक सरांना विनंती करतो. या ठिकाणी आपण हे पोलीस स्टेशन अर्धापूर यांच्या वतीने 11,000 रुपयाचं तृतीय पारितोषिक सरपंच इलेव्हन संघ स्पर्धेमधील फायनलचा सामना आपण पाहिला. नक्कीच साखरे लायन्स संघ विजेता ठरला पण यावेळेस उपविजेता ठरलेला राजयोग चॅलेंजर संघ. राजयोग चॅलेंजर संघाला मी आमंत्रित करतो या ठिकाणी आपण यायचंय. या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक जाते राजयोग चॅलेंजर संघ अविनाश काळे यांच्या मालकीचा संघ संघाचे संघनायक रवी पाटील बेराडे यांना विनंती करतो. आणि हे पारितोषिक आपण पाहिलं ज्ञान साधना सायन्स कॉमर्स अकॅडमी विवेकानंद अकॅडमी अर्धापूर. एज्युकेशन कोचिंग क्लासेस अर्धापूर. ज्ञान पर्व कोचिंग क्लासेस अर्धापूर. सह्याद्री कोचिंग क्लासेस अर्धापूर. ग्लोबल सायन्स अकॅडमी अर्धापूर. गुरुकुल सायन्स अकॅडमी अर्धापूर. संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर व सुबोध कोचिंग क्लासेस कामठा बुद्रुक या सर्व कोचिंग क्लासेस तर्फे स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय जे की तब्बल 21,000 रुपयाचं ते जाते रनर अप संघ राजयोग चॅलेंजर संघाला. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता स्पर्धेचा विशेष ज्यासाठी केला होता अट्टहास APL सीझन 2 ची ही स्पर्धा प्रथम पारितोषिकाचा विजेता संघ आहे साखरे लायन्सचा संघ. मी या ठिकाणी संघाला आमंत्रित करतो आणि पारितोषिक श्री बबनरावजी बारसे साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्या वतीनं तब्बल 31,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि सन्मान चिन्ह पाहतोय. ट्रॉफी पाहतोय या ठिकाणी ट्रॉफीचं आयोजन आहे स्वर्गीय संताबाई सकारामजी लंगडे यांच्या स्मरणार्थ हे ट्रॉफीचं आयोजन आणि स्पर्धेचा विजेता संघ तुकारामजी साखरे यांच्या मालकीचा हा संघ. संघाचे संघनायक अनिल साबळे, संघाचे अष्टपैलू खेळाडू सोमेश कानोडे व तसेच सर्व खेळाडू. या ठिकाणी स्पर्धेचा विजेता संघ साखरे लायन्स APL सीझन 2 पर्व दुसरेचा विजेता संघ ठरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन साखरे लायन्स. आणि याचबरोबर
प्रेझेंटेशन सेरेमनी सुद्धा संपलेली आहे. मान्यवर पाहुणे मंडळींचे खूप खूप आभार. या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील मी या ठिकाणी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे या ठिकाणी. थोडंसं थांबायचं बॅटवाले. खूप मान्यवर पाहुणे मंडळी मनोगत व्यक्त करतील. नियोजन आयोजन सर्व आयोजनाचं सर्व खेळाडूचं खूप खूप अभिनंदन करतो की चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करेल की अशा स्पर्धा पुन्हा वारंवार होण्यासाठी आपल्या सर्व खेळाडूचं, सर्व गावकरी मंडळीचं, सर्व नेते मंडळीचं असंच सहकार्य असावं. आमचं ग्राउंड त्यासाठी सतत उपलब्ध राहील एवढंच याप्रसंगी सांगतो. आणि सर्व या तिन्ही संघांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अंतिम सामना झालेला आहे. या टुर्नामेंट मध्ये 8 संघांना सहभाग घेतला होता आणि 8ही संघ एकाहून एक वर चढ राहिलेले आहेत. आणि अंतिम टप्प्यामध्ये तुकाराम साखरे व आवी काळे यांचे संघ आलेले होते. त्या दोघांनी चांगला खेळ खेळला. बॅड लक आवी काळेचं आणि इथं विजय झालेले आहेत तुकाराम साखरेचा संघ. मी त्या तिन्ही टीमचं अभिनंदन करतो. आणि जसेच खेळामध्ये 8 दिवस आनंद घेतला अशा सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो, येणाऱ्या 2 दिवसामध्ये 12वीच्या परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यानंतर 10वीच्या परीक्षा चालू होणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी आता या परीक्षेकडे लक्ष द्यावे आणि या महिन्यामध्ये आता पुन्हा टुर्नामेंट घेऊ नये अशी मी विनंती या संयोजकांना करतो. आणि सर्वांना एकदा पुन्हा शुभेच्छा देतो. मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर बबारावजी बारसे. अर्धापूर शहर व ग्रामीणच्या वतीने जे आज आपण क्रिकेटचे सामने ठेवले होते, या सामन्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार मानतो. स्वर्गीय मारोतरावजी कानोडे यांच्या स्मरणार्थ आज जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला, त्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय प्रभाजी कानोडे, जिंके व त्यांचे सर्व मित्रमंडळ यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सर्वांचं मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या विजयाबद्दल ऐतिहासिक विजय हा त्यांचा झालेला आहे.